अजितदादांवर खालच्या भाषेत टीका करून अज्ञातवासात गेलेल्या जानकरांनी पुढचे 3 दिवस आपण काहीही बोलणार नाही असा पवित्रा घेतलाय। एबीपी माझाला त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। इतकंच नाही तर जानकर यांनी यावेळी आपण कुठे आहोत हे सांगणं सुद्धा टाळलेलं आहे। योगेश माने आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। योगेश, काय बोलणं झालं जानकरांची, काय प्रतिक्रिया आहे त्यांची? साधारण गेल्या 24 तासापासून नॉट रिचेबल असलेले जानकर आपल्यासाठी रिचेबल झाल्याचं पाहायला मिळालं। आपण जानकरांशी बोललो त्यावेळेस आपण त्यांना हे म्हटलं की टीकेची जोड तुमच्याकडून चारही बाजूनी उठत असताना तुम्ही या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं पाहिजे। त्यावेळेस जानकरांनी म्हटलं की पुढचे किमान 3 ते 4 दिवस मी या संदर्भात काही बोलणार नाही। इथे जानकर सगळं वातावरण शांत होण्याची वाट बघतात असं एकंदर समजतंय। आपण त्यांना हेही म्हटलं की आपण तुम्ही असाल तिथे आपला माणूस पाठवूया, परंतु आपण बोलणारच नसल्याचं जानकरांनी स्पष्ट केलं। या संदर्भात ते आहेत कुठे किंवा काय, काही माहिती मिळालेली आहे? नक्कीच आपण त्यांना म्हटलं की तुम्ही कुठे आहात, आपण तिथे प्रतिक्रिया घ्यायला आपला प्रतिनिधी पाठवू, परंतु आपण बोलणार नाही आणि या संदर्भात आपल्याला सध्या तरी काही बोलायचं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। पण हे अज्ञातवासात जाण्याचं कारण नेमकं काय त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अशा प्रकारे? अर्थात या संदर्भात बोलणं झालेलं असताना किंवा जसं तुला माहिती आहे जसं काल दुपारी त्यांनी भाषण केल्यानंतर त्यांच्यावरती जवळपास गेल्या 24 तास आता त्या गोष्टीला उलटून गेलेल्या चहूबाजूनी टीकेची जोड उडते, मध्ये विरोधक असतील किंवा मित्र पक्षातले असतील, यांनी जानकरांनी जे वक्तव्य केलं ते त्यांची जीभ घसरली अशा पद्धतीचं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती जी टीका होते त्या टीकेनंतर हे संपूर्ण बोलणं जे आहे ते टाळतायत किंवा अज्ञातवासात गेलेत असं म्हणायला हरकत नाही।